मग आता 4 लोकांसमोर बोलताना पण ती भीती येईल. कुठे प्रेझेंटेशन करताना भीती येईल. अनोळखी माणसासमोर जाताना भीती येईल. कारण रिस्क घेण्याला वावच कमी आहे. कमी. आणि तुम्हाला माहिती आहे, की इथे काही चुकलं तर तुम्हाला डाफरलं जाणार आहे किंवा करेक्ट, करेक्ट, तुम्हाला करेक्ट. काहीतरी त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. मला असं वाटतं, की हा खूप महत्वाचा हा मुद्दा खूप तुम्ही महत्वाचा मांडलाय मुद्दा आहे. ॲक्चुअली. आणि असं बऱ्याच लोकांच्या बाबतीत घडलंय. म्हणजे मी आधीच म्हणलं ना, की या बाबतीत मी स्वतःला खूप नशीबवान समजतो, की माझ्या घरच्यांनी मला माझे हे जे म्हणजे ॲक्चुअली हे नुकसान करणारं किंवा एक्सपेन्सिव्ह पॅशन असून सुद्धा माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला. करेक्ट. आणि माझा भाऊ, मोठा भाऊ मला काय म्हणायचा, की "दुनिया बनवणाऱ्या माणसांपैकी तू एक आहेस." तर क्या बात है! हे चांगलं वाक्य ते मला खूप आवडायचं त्याचं हो. कायम. आता बघा ही फ्रेज सुद्धा, जसं आपण म्हणतो ना शब्दांमध्ये पॉवर असते. दुनिया बनवणाऱ्या माणसांपैकी तू एक तू आहेस. एक आहेस. आता हे ज्या मुलाच्या डोक्यात असेल, त्याला इंटरनली किती फ्रीडम एक्सपिरियन्स होत एक्झॅक्टली. असेल ना, की मी क्रिएटर आहे किंवा "ए गधड्या तुला काही अक्कल नाहीये, कशाला करून ठेवलाय, पसारा मांडलाय." किंवा मग ते डोक्यात काय बसेल? जे आपण परत म्हणतो, की वर्ड्स हॅव पॉवर. तर तुमच्या घरातनं आता जाणवतं तुमच्या स्टोरी अमेझिंग मेंटॉरिंग तुम्हाला अगदी मिळालेलं खूप, आहे. खूप, खूप.